हाय फ्रेंड्स, महिंद्रा जायलो तर प्रॉब्लेम काय असते तर गाडी स्टार्ट होत नाही. स्टार्ट न होण्याचं काय कारण असतं तर आता याच्यामध्ये आपण बघितलं आहे की गाडी किती किलोमीटर चालली ते तुम्हाला सर्व दिसतच असेल. पण याच्यामध्ये एक आहे की ही गाडी स्टार्ट होत नाही. का होत नाही? जेव्हा आपण स्विच ऑन केलं आहे, स्विच ऑन केल्याच्यानंतर आपल्याला इथे इंडिकेशनमध्ये सर्व प्रकारचे आपल्याला लाईट दिसतात. आता एक लाईट जर बघितली इकडे आपण, इकडे एक OBD लाईट आहे बरोबर. त्याच्यानंतर हे एक हँडब्रेकचं आहे, इकडं हे बॅटरीचं, इकडं हे ऑइलचं. त्यानंतर हे इंडिकेशन येतं आहे, पण गाडी स्टार्ट होत नाही. हे पण तुम्हाला माहिती आहे का स्टार्ट होणार नाही बरोबर. अजून स्विच ऑफ केलं, अजून ऑन केलं, आणि तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये गाडी स्टार्ट होईल की नाही होईल, आणि काय प्रॉब्लेम असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. अजून स्विच ऑफ करतो, अजून परत ऑन करतो मी स्विच ऑन केला, आणि या 1-2 वेळेस मी तुम्हाला ट्राय करून दाखवलं स्विच ऑन केल्याच्यानंतर. तर गाडी स्टार्ट का नाही होणार आणि हे कोणत्या कारणामुळे स्टार्ट होणार नाही हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की त्या प्रॉब्लेमसाठी आपण काम कसं करायचं. थँक्यू.